ना मिळाली कफन शव करण्यात फळ बाळ पदरात नील रमान वाढवा आवाज बाळ पदरात नील रमान प्राण सोडीला प्राण सोडीला प्राण सोडीला राजरत्नान प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुलान हो प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुलान कोरस पाहिजे होता कोरस ना मिळाली कफन शव करण्यात फळ बाळ पदरात नील रमान बाळ पदरात नील रमान प्राण सोडीला राजरत्नान प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुलान ओ प्राण सोडीला राजरत्नान मान्यवरांना मी लवकरात लवकर स्टेजवर बोलवण्याची विनंती करतो. अनिताताई इंगोले, त्याचबरोबर मंगाराणीताई अंबुलगेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर मीनाक्षीताई कागडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबासाहेबाच्या राजरत्नाला 1 रुपयाचं कफन नव्हतं दादा, पण आजची परिस्थिती बघा ना. ना मिळाली कफन शव करण्यात फळ बाळ पदरात नील रमान बाळ पदरात नील रमान प्राण सोडीला राजरत्नान प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुलान प्राण सोडीला राजरत्नान रमा भीमाच्या लाडक्या मुलानं, प्राण सोडीला राजरत्नानं, रमा भीमाच्या लाडक्या मुलानं. राजरत्नाच्या कफनाला शवाला कफन घेण्यासाठी शवाला कफन घेण्यासाठी नव्हता पैसा तो लुगड्याच्या साठी
शवाला कफन घेण्यासाठी, शवाला कफन घेण्यासाठी नव्हता पैसा तो लुगड्याच्या काठी. पैशासाठी त्या घराचा, अरे देवा 1 रुपया दिसू दे माझ्या बाळाला कपनी. रमाई रमाई घरात जाते, अरे देवा 2 रुपये दिसू दे रे माझ्या बाळाला कपनी. शवाला कफन घेण्यासाठी नव्हता पैसा तो लुगड्याच्या गाठी. हो पैशासाठी त्या घराचा, पैशासाठी त्या घराचा, पैशासाठी त्या घराचा कोणा कोणा ती शोधित होती. ना मिळाले कुठे तिची गाडी सुटते, आली जळ बाहेर पावलान, आली जळ बाहेर पावलान. प्राण सोडीला राजरत्नान, प्राण सोडीला राजरत्नान. रमा भीमाच्या लाडक्या मुलान, प्राण सोडीला राजरत्नान, मामा भीमाच्या लाडक्या मुलान. ज्या वेळेला रमेश आजारी असतो, रमेश नावाचा मुलगा, रमाईला टीबीची बिमारी झाली असते, म्हणजे क्षयरोग. त्या टीबीमुळे दुधाचा पान्ना आटून जातो रमाईचा. अरे देवा मला मारून तरी टाक, माझा लेकरू तळपडत आहे भुकीनं. रमेश त्याला भयंकर रोग झाला. रमाई देवावर फार अपार श्रद्धा, रमाईची फार विश्वास. अरे देवा माझं लेकरू भुकीनं तळपडत आहे, काय करू? काय केलं असेल गाई तिनं? मला मारून तरी टाक म्हणते. देवा मी माझ्या लेकराची भूक बर्दाश्त करू शकत नाही. रमाई म्हणतात दुधासाठी पैसा नव्हता रमाईकडे, टीबीमुळे दुधाचा पान्ना आटून जातो रमाईचा. रमाईनं काय केलं असेल? आई घरात जाते, एवढूस ज्वारीचं पीठ असते आई, त्या ज्वारीच्या पिठामध्ये पाणी टाकतात रमाई आणि दूध समजून आपल्या रमेशाला पाजतात. एवढे त्याग माऊलीनं केले. कशाची कमी होती? रमाईला सतत आजार, सदोतीत उपास मार, सदोतीत उपास मार. क्षयरोगाचा जडला आजार, जडला आजार, क्षयरोगाचा जडला आजार. कसा पण मी बाजू मुलाला, ओ कसा पान्ना मी बाजू मुलाला. माता रामाला पडला विचार, रमाला पडला विसार, माता रमाला पडला विसार. आग भुकेची त्या लेकराला होती, त्या भुकेच्या शेवटच्या हुंदकान, त्या भुकेच्या शेवटच्या हुंदकान. प्राण सोडीला राजरत्नान, प्राण सोडीला राजरत्नान. रमा भीमाच्या लाडक्या मुलान, प्राण राजरत्नान. भीमाच्या लाडक्या मुलान. हो
सहकारी येतात बाबासाहेबांचे. बाबासाहेबाला म्हणतात बाबासाहेब फार उशीर झाला, खूप लेट झाला, आपला आता आपल्या राजरत्नाचा अंतविधी आपल्याला करायचा आहे. रमाई बाबासाहेबाकडे बघतात. काय केलं असेल हो आई, काय केलं असेल रमाईनं, काय कुठला प्रसंग असेल तो. प्रसंग तो होता प्रखर, प्रसंग तो होता प्रखर, धीर गंभीर केली नजर, झाकण्या आपल्या बाळाचे अंग, झाकण्या आपल्या बाळाचे अंग. आज तुमच्या लेकराचे एसी हॉस्पिटल मध्ये जन्म होता, आज तुमच्या लेकरा बाळाचे एसी हॉस्पिटल मध्ये जन्म होता, पण माझ्या बाबासाहेबाच्या राजरत्नाला 1 रुपयाचं कफन नव्हतं. आई एवढे त्याग बाबासाहेबाचे आपले. ठेव बेटा तुलाच. प्रसंग तो होता प्रखर, प्रसंग तो होता प्रखर. अच्छा आई मैं रघु. प्रसंग तो होता प्रखर. ज्यांना ज्यांना रमाईचा त्याग समजतो ना, ते कधीच रमाईच्या त्यागाला विसरत नाही. धन्यवाद आई. वा 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 वा, क्या सुनते यार नांदेड वालो, क्या बात आहे. शरण धम्माच्या मी यांच्या वतीनं 500 रुपये आले. मला आई नहीं है, आई से प्रेम का मला माहिती नहीं है, लेकिन जब जब भी मेरी माँ की मुझे याद आती है तो मैं मेरी माँ का तस्वीर देखकर मैं रोने लगता हूँ. क्योंकि यह सच है, किसी तस्बीह के दाने में नहीं है, ममता से बड़ा मोती खजाने में नहीं है. यह सच है कि तस्बीह के दाने में नहीं है, ममता से बड़ा मोती खजाने में नहीं है. मिलने पर तो मिल जाती है दुनिया में हर एक शख्स, मगर माँ जैसी चीज जमाने में नहीं है. प्रसंग तो होता प्रखर, प्रसंग तो होता प्रखर, धीर गंभीर केली नजर, झाकण्या आपल्या बाळाचे अंग, झाकण्या आपल्या बाळाचे अंग. अरे माता रहमान फाटला, झाकण्या आपल्या बाळाचे अंग. माता रहमान फाडला पदार, शव गुंडाळीले. धन्यवाद ताई. त्या स्मशानी नेले, भिजली छाती आसमानच्या धारानं, भिजली छाती आसमानच्या धारानं. मी रमाई फार मनातून उदर अंतकरणातून गातो बरं आई. प्राण सोडीला राज रत्नान, रत्नान प्राण सोडीला. आई धन्यवाद. हा हे जे काही आहे ते सगळं रमाईमुळे आहे. ओ माय, तू जे घातलेली 9 वारी साडी आहे, तू घातलेली 1000-1500ची साडी आहे, त्या साडीवर माझ्या रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे आई. थँक्यू ताई. हो
धारवाड वसतिगृहाला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा अनाथ लेकरांना वसतिगृह काढून दिलं. तर बाबासाहेब आंबेडकर रमाईची प्रकृती ठीक नसते. बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणतात, अगं रमा जा, तुला बरं वाटेल, आपल्या लेकरात जाऊ. तिथं गेल्यानंतर वेगळीच परिस्थिती. आठवड्यापासून तिथं अनाजाचा कण नसतो, लेकरं भुकेने तळपडत असतात. आई एका सेकंदाचा विलंब न करता रमाईनं सोन्याच्या बांगड्या दिल्या काढून. ती त्याग मूर्ती रमाई आम्हाला पाहिजे आई. आणि किती त्याग, किती त्याग. प्रसंग तो होता प्रखर. शुक्रिया काका. देख अंधेरे मुंह तेरा काला हो गया, देख अंधेरे मुंह तेरा काला हो गया, माँ रमा ने आंखें खोल दी, घर में उजाला हो गया. प्रसंग तो होता प्रखर. धन्यवाद दादा. प्रसंग तो होता प्रखर, धीर गंभीर केली नजर. झाकण्या हो झाकण्या आपल्या बाळाचे अंग, झाकण्या आपल्या बाळाचे अंग, माता रमान फाडला पदर. शव कुंडाळीने त्या स्मशानी नेले, भिजली हो भिजली छाती असवांच्या धारान, भिजली छाती असवांच्या धारान. प्राण सोडीला, प्राण सोडीला, प्राण सोडीला राजरत्नान, रमा भीमाच्या लाडक्या मुलानं. प्राण सोडीला राजरत्नान, रमा भीमाच्या लाडक्या मुलानं. म्हणून शेवटी आज जे काही आपण सुख भोगत आहोत, जे काही आपण शानो शौकत न राहत आहोत, हे फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांच्या रमाईच्या. जय भीम. दुःखामध्ये माता रमाती. आणि शेवटी रमाईला टीव्ही झाली असती, टीव्ही झाली होती. आणि शेवटचा क्षण रमाईचा काय म्हटलं असेल बाबासाहेबांसाठी. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात, अगं रमा आज तुझा पती बॅरिस्टर झाला, जगातील कुठलीही वस्तू माग, रमा तू मला कशाचीच हाव केली नाही. शेवटी तू सतत दुःखामध्येच राहिली रमा, तुझ्याकडे मी लक्ष देऊ शकलो नाही. रमा आज तुझा पती, जगातील तू कुठलीही वस्तू माग रमा, मी तुला देण्यात तयार आहे. पण रमाई बोलू शकत नाही. साहेबाला हात जोडतात, साहेब मला माफ करा साहेब, कारण मी इथपर्यंतच तुम्हाला साथ देत आहे, मला माफ करा साहेब, इथपर्यंतच मी तुमच्या सोबत आहे. परंतु साहेब तुम्ही खचून जाऊ नका, तुम्हाला या लेकरांसाठी, या नौकुटी जनतेसाठी लढायचे आहे साहेब. बघा शेवटपर्यंत तुमचाच विचार होता रमाईला, शेवटपर्यंत रमाईला तुमचाच विचार होता. साहेब मला माहित आहे, साहेब मला माहित आहे की मी आता मरणार आहे साहेब, परंतु तुम्हाला लढायचं आहे, आपल्या लेकरांना त्यांचे न्याय हक्क द्यायचे आहे साहेब, म्हणून तुम्ही
दुःखामध्ये दुःखामध्ये माता रमती, दुःखामध्ये माता रमती, उभी राहिली सर्वांच्या पाठी. त्या रमाईच्या त्या रमाईच्या त्यागामुळे, त्या रमाईच्या त्यागामुळे बाळ घडली ही कोट्यानं कोटी. चंद्रकांता खरे समज घडविणारे आहे फक्त भीमाच घराण. प्राण सोडीला राजरत्नान, प्राण सोडीला राजरत्नान. सीधा ले प्राण सोडीला राजरत्नान. रमा भीमाच्या लाडक्या मुलान, प्राण सोडीला राजरत्नान. ना मिळाले कफन शव करण्याचा फळ, बाळपदरात नेलं रमा, बाळपदरात नेलं रमा. प्राण सोडीला राजरत्नान, प्राण सोडीला राजरत्नान. रमा भीमाच्या लाडक्या मुलान, रमा सोडीला रमाईच्या. प्राण सोडीला राजरत्नान, रमा विवाईच्या लाडक्या